नमस्कार मित्रांनो, आपला जर मुंबई पोलीसचा पेपर बाकी असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मुंबई जिल्हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिली आपला वन लाइनर क्वेश्चन आहे बघा, कोकणच्या दक्षिणी सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे तेरेखोली नदी वाहते. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर एकूण 13 पोलीस परिमंडळं आहेत. मध्य रेल्वे विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर मध्य रेल्वेचं मुख्यालय मित्रांनो मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती यंत्रणा स्थापन करण्यात आली? तर NSG त्यालाच आपण म्हणतो बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. 7 बेटांचे शहर हे कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो? मुंबई शहराला म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? तर 720 किलोमीटर इतकी बघा लांबी आहे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो हा मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो. खालीलपैकी कोणतं स्टेशन युनेस्कोच्या हेरिटेज स्थळ म्हणून ओळखलं जातं? तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई. पुढचा प्रश्न मित्रांनो, तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसाई धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे ठाणे जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवायचं ठाणे जिल्हा. पुढचा प्रश्न मित्रांनो, माळशेज घाट हा कोणत्या मार्गावर आहे? तर माळशेज हा घाट मित्रांनो आळेफाटा कल्याण या मार्गावरती. कोणत्या? कल्याण. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं आहे? तर डॉक्टर DY पाटील स्टेडियम नवी मुंबई याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर आपल्याला माहिती आहे मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. खालीलपैकी कोणतं पोलीस ठाणं नवी मुंबई आयुक्तालयामध्ये नाही? तर नारपोली मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे मुंबई मार्गावर मित्रांनो ही धावत असते. 1853 मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर झाली? तर मुंबई ठाणे. मित्रांनो तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर माझा नंबर आहे 827555 827555 8283 WhatsAppला बिनधास्त मला मेसेज करा. मी तुमचा भाऊच आहे. लगेचच्या लगेच तुम्हाला मित्रांनो याची PDF मी त्वरित पाठवून देईन. आणि व्यवस्थित वाचा मित्रांनो मुंबई जिल्हा विशेष. पुढचा प्रश्न आहे बघा, 1853 मध्ये भारतामधील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर मुंबई ठाणे मार्गावर धावली. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवास करतात? तर मित्रांनो 60 ते 70 लाख इतके प्रवास करत असतात. मुंबई या ठिकाणामधील हुतात्मा चौक ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर फ्लोरा फाउंटन याचं बरोबर उत्तर आहे बघा. जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो. खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वात जुनं विद्यापीठ कोणतं आहे? तर मुंबई विद्यापीठ आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही आहे? तर पुणे या ठिकाणी नाही बघा. मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर मित्रांनो हे मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईमधील 1993चा जातीय धार्मिक दंगलीची चौकशी कामी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर श्रीकृष्ण आयोग याचं करेक्ट आन्सर आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर ठाणे आणि रायगड याचं करेक्ट आन्सर आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मित्रांनो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणारी समिती कोणती होती? तर मित्रांनो प्रधान समिती होती. मुंबई हे ब्रिटिशांना कोणाकडून अनुदान मिळालं होतं? तर पोर्तुगीजाकडून हे अनुदान मिळालं होतं. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारं तानसा आणि वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. भारतामधील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे केव्हा चालू झाली? तर लक्षात ठेवा 1853 मध्ये मित्रांनो भारतामधील पहिली रेल्वे चालू झाली होती. मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर 1851 मध्ये पहिली कापड गिरणी चालू झाली होती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला टिंबटिंब यांचं नाव देण्यात आलं आहे. तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलेलं आहे. मुंबईमधील वांद्रे यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचं नाव दिलं आहे? तर राजीव गांधी यांचं करेक्ट उत्तर पहा. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रामधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर याचं करेक्ट आन्सर आहे. न्हावाशावा येथील अत्याधुनिक बंदराला खालीलपैकी कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं आहे. भारतामधील पहिलं दूरदर्शन केव्हा सुरू झालं? तर 1959 मध्ये पहिलं दूरदर्शन चालू झालं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, 18 डिसेंबर 2018 रोजी मुंबईमध्ये प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची किंमत काय होती त्यावेळेस? तर ₹4.50 होती. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी? तर मुंबईमध्ये मित्रांनो
मुंबई हे जे काही बेट आहे, ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळालं होतं, पोर्तुगीजाकडून आंदण मिळालं होतं. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये झाले होतं. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर हे सुद्धा मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मुंबईमध्ये झाली. भारतामधील पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी चालू केली होती. फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया, लक्षात ठेवा, फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचं मुख्यालय मुंबईमध्ये मित्रांनो. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवायचं आहे. माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क कुठे विकसित आहे? तर द्रोणागिरी नवी मुंबई या ठिकाणी विकसित होत आहे. न्हावाशेवा बंदराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बंदराला भारताचं पूर्वेकडील प्रवेशद्वार असं म्हटलं जातं? तर मुंबई बंदर आहे. देशामधील सर्वात मोठं कंटेनर वाहतूक करणारं बंदर कोणतं आहे? तर जवाहरलाल नेहरू बंदर न्हावाशेवा हे आहे. भारतातील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 मध्ये कुठे सुरू झालं? तर मुंबईमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल, 3 डॉटवर क्लिक करून बघा. आपल्याला ॲडव्हान्सवर जाऊन क्वालिटी आपल्याला 360 किंवा पुढील 480 पर्यंत करू शकता. नेक्स्ट पहा, भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 मध्ये मुंबई या ठिकाणी चालू करण्यात आलं होतं. मुंबईमध्ये दूरदर्शन 1972 मध्ये आलं होतं पहा. मुंबई हा येथे असलेल्या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठ्याचा शोध कधी लागला? तर 1973 मध्ये लागला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पूर्वीचं नाव काय होतं? तर सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ. वांद्रा वरळी सी लिंक या रस्त्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर 5.6 किलोमीटर आहे. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर फिरोजशाह मेहताला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं कोणाच म्हटलं जातं? तर नाना शंकरशेठ यांना म्हटलं जातं. आझाद मैदानाला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर बॉम्बे जिमखाना मैदान म्हणून ओळखलं जातं. LICचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायमूर्ती कोण होते? तर MC छागला होते. लक्षात ठेवायचं आहे, MC छागला. मुंबईचे प्रवेशद्वार कशाला म्हटले जातं? तर गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते? तर प्रेमचंद्र रायचंद्र हे होते. राजा भीमदेवाचे राजधानीचं शहर कोणतं होतं? तर महिकावती माहीम हे होतं. शिवाजी पार्क मैदानाची निर्मिती कधी करण्यात आली? तर 1925 साली करण्यात आली. मुंबईचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर किशोर पेडणेकर हे आहेत. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1975ला याची स्थापना झाली. पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARCचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हे तुर्भे मुंबई या ठिकाणी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना लगेच शेअर करून ठेवा ज्यांचा पेपर बाकी असेल मुंबईचा. भाभा ॲटॉमिक रिसर्चची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1954 मध्ये झाली. मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे 1853ला धावली होती. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? मित्रांनो, विवेक फणसळकर आहेत. सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत मित्रांनो? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काला घोडा महोत्सव सुरुवातीस पाहिला आपण मुंबई या ठिकाणी. सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय कारकिर्दीचा शेवटचा सामना कोणत्या मैदानावर खेळण्यात आला? तर वानखेडे स्टेडियमवरती खेळण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1862 मध्ये करण्यात आली होती. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचं पूर्वीचं नाव काय होतं? तर प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी. मुंबईतील प्रसिद्ध राजाभाई टॉवरची उंची किती आहे? 280 फूट इतकी मित्रांनो. किती आहे? 280 फूट. पुढचा प्रश्न आहे बघा, गेटवे ऑफ इंडिया वास्तूची उभारणी कोणत्या इंग्रज राज्याच्या स्वागतासाठी करण्यात आली होती? तर जॉर्ज 5वा आणि क्वीन मेरी. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1857ला स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, ग्रँड मेडिकल कॉलेज या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना कधी करण्यात आली? तर 1854 मध्ये करण्यात आली. मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1930 मध्ये झाली. त्यानंतर हे बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? रोहित पवार आहेत. मुंबई येथे पहिली सूतगिरणी
कधी कार्यान्वित झाली तर 1854मध्ये कार्यान्वित झाली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली होती मित्रांनो? 1872मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडाची जी काही स्थापना आहे ही 1977मध्ये करण्यात आली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय नाव होतं? तर कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे नाव होतं. आरे मिल्क कॉलनीची स्थापना कधी करण्यात आली? तर 1949ला झाली. दादासाहेब फाळके चित्रनगरी कोणत्या ठिकाणी? तर गोरेगाव पूर्व या ठिकाणी आहे. महाराष्ट्र विधान परिषदचे अध्यक्ष कोण आहेत? तर नीलम गोऱ्हे हे आहेत. महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर अंबादास दानवे हे आहेत. पुढचा प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाचे 46वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर मनोज सध्याचे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत मित्रांनो? मनोज सोनिक आहेत. महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त UPS मदान. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आहेत. छत्तीसगड राज्याचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि 2023मध्ये G20चं जे काय अध्यक्षपद आहे हे भारत देशाकडे होतं.